नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पोषक मूल्य भरपूर असणारं आणि सौंदर्य व आरोग्य प्रदान करणारं रेड सूप कसं करायचं ते बघणार आहोत. अजूनही कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. रेड सूप करण्यासाठी लागणारे साहित्य असे. सुरुवातीला सूप करण्यासाठी आपण 1 गाजर, अर्ध बीट, 3 टोमॅटो व 1 कांदा घेणार आहोत. स्वच्छ धुतलेल्या गाजराची आपण आता सालं काढून घेणार आहोत. आता बीटाची पण सालं काढून घ्यायची आहेत. बीट आणि गाजराचे आता आपण छान काप करूयात. टोमॅटोच्या सुद्धा फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता बीट, गाजर आणि टोमॅटो तिन्हीचाही रंग लाल आहे, म्हणून रेड सूप. याआधी मी ब्रोकोली सूप आणि पालक सूप पण दाखवलेलं आहे. ते तुम्ही सबस्क्राईब केलं की तुम्हाला दिसेलच. एक छोटासा कांदा चिरून घेऊयात. चिराचिरी संपलेली आहे. आता गॅसवर आपण प्रेशर पॅन ठेवलेला आहे. पॅन व्यवस्थित तापल्यावर त्यात अंदाजे 2 चमचे रिफाईंड तेल घालत आहोत. इथे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. तेल तापल्यावर त्यात 1 तमालपत्र, 3-4 काळी मिरीचे दाणे, 2 लवंगा, चिरलेला कांदा, टोमॅटो, बीट व गाजराचे काप आणि 3-4 लसूण पाकळ्या घालून सर्व जिन्नस व्यवस्थित आता आपण परतून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता तेलामध्ये व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये साधारण 2 ते 3 भांडी पाणी घालून कुकरच्या 3-4 शिट्ट्या आपण घेणार आहोत. शिट्ट्या होऊन कुकरमधील जिन्नस थंड करायला ठेवलेले होते ते आता थंड झालेले आहेत आणि आपण आता त्याची मिक्सरमध्ये प्युरी करून घेणार आहोत. पॅनवर पुरणाची चाळणी ठेवून मिक्सरमध्ये केलेली प्युरी आपण गाळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता गाळून झाल्यावर लवंग, तमालपत्र, काळी मिरी, टोमॅटोची साल हा सगळा बारीक गाळ वरती राहिलेला आहे. हा गाळ आपल्याला फेकून द्यायचा आहे, कारण त्याचा काहीच उपयोग नाही. ह्या प्युरीमध्ये आपण अर्धा चमचा आलं पेस्ट, 1 चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा सैंधव मीठ घालून सूप ढवळायचे आहे. आता हे सूप आपण गॅसवर 1 उकळी येण्यासाठी ठेवत आहोत. आता स्पॅच्युला बाजूला ठेवून खोलगट दाबाचा वापर करूयात. सूपाला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि त्यामध्ये 1 चमचा बटर घालूयात. गरमागरम पौष्टिक रेड सूप तयार. पाहताय ना किती सुंदर लाल रंग आहे सूपाचा. थंडीमध्ये रोज 1 वर्षाच्या बालकांपासून 100 वर्षांच्या वृद्धांना तरतरी आणणारे हे सूप नक्की करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट करून कळवा. सौंदर्य आणि आरोग्य प्रदान करणारं हे सूप आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.